हाय एव्हरीवन, मी विनीत सामंत अशाच ब्लॉगचा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आहे आमचा रोड ट्रिपचा तिसरा दिवस, तिसरा व्हिडिओ ग्रीन एस्केपचा. त्यामुळे खूप मजा आली. बाकीच्या व्हिडिओमध्ये पण आम्हाला करायला मजा आली. काही गोष्टी होतात त्या तुम्ही समजून घ्या. जे काय आवडलं असेल ते तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करायला विसरू नका. आणि आजचा दिवस जो आहे तो आम्ही आमच्या म्हैसूर झूमध्ये घालवणार आहोत. हॉटेलमधून आम्ही चेकआउट करणार आहोत आणि नंतर म्हैसूर झूमध्ये जाणार. तिकडे आमचा अर्धा दिवस तरी जाईल आय थिंक. आणि खूप मोठा आहे झू. आम्हाला इकडून फक्त 15 मिनटावरतीच आहे, पण बघू कसं काय होतं आहे ते. त्याच्यानंतर आम्ही तिकडून मडिकेरीला निघणार आहोत. त्याच्यामुळे तो जो रोड आहे तो मला खूप आवडतो. घाटाघाटाचा रोड आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे. ते म्हणतात ना, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सफ़र खूबसूरत है मंजिल से भी. तसंच काहीचं. बघू आज काय काय होतं आहे. आता माझी तयारी तर झाली आहे, बाकीच्यांची पण तयारी ऑलमोस्ट झालीच आहे. इथून आम्ही निघणार आहोत आता डायरेक्टली. सगळं बॅग पॅक केली आहे. आय थिंक ऑलमोस्ट झाली आहे. माझे फक्त चार्जिंग्स वगैरे काय आहेत ते करून ठेवणार आहे आणि नंतर निघणार आहे. काल पण गोळ झाला, आज पण गोळ झाला. आज राजांची ॲनिव्हर्सरी आहे. त्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टी 10:30 नंतर ओपन होणार आहेत. म्हणजे चामुंडी हिल्सवरती चामुंडी देवीची पूजा झाल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ओपन होणार. झू जे काय असेल ते सगळं. सो आत्ता आम्ही आलो आहे, 9:30 वाजलेत. आता आम्ही इकडे फिरणार आहोत. त्यांनी एक ऑप्शन दिला आहे, सँडल सिल्क, कावेरी सिल्क अँड हँडीक्राफ्ट समथिंग हे आहे. तिकडे आम्ही आत्ता आलो आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची फॅक्टरी आउटलेट आहे इकडे. थँक्यू. इकडे आत्ता आम्ही आलो आहे. इकडे सँडलवूडने काय कसं बनवतात सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत. सो म्हटलं 10:30पर्यंत काय बघायचं तर हे बघायचं म्हणून आम्ही इकडे आलो आहे. बघूया काय असतं. 10 ml प्रीमियम फ्री फ्रॉम अल्कोहोल. चांगलं आहे. इसमें से अच्छा कौन सा, मतलब क्या है? दो भी अच्छा है. थोड़ा स्ट्रांग खुशबू आता है, वेट थोड़ा ज़्यादा आता है. उसका थोड़ा लाइट खुशबू, वेट थोड़ा कम. मूर्ती वगैरे बनवलेल्या आहेत सँडलवूडने गणपतीचे. आणि हत्ती वगैरे असे पण यांच्या काय कलाकृती केल्यात जबरदस्त. ओके, हा मूर्ती बघा. आय डोंट नो, संगमरवरी बघितलं कसं दिसतं. प्लस पेंटिंग्स, आर्टवर्क, पेंटिंग आहे येते. वूडमध्ये आर्टवर्क केलं आहे त्यांनी एकदम छान असं. हे जंगली हत्ती बंदीपूर नॅशनल पार्कचे असं आहे. हे राधाकृष्ण सोबत मोर वगैरे सगळं मस्त दाखवलं इकडे. असे काय हे महाभारतातलं एक. ओके, सो एंट्री केली आम्ही झूमध्ये. आता सध्या पक्ष्यांचं शिक्षण आहे, फक्त बर्ड्सचा. त्याच्यामध्ये खूप प्रकारचे पक्षी आहेत, वेगवेगळ्या कलर्सचे, वेगवेगळ्या जातीचे. आता हा कोंबडा आहे का इकडे, गोल्डन फॅसंट. दुसराच कुठचा तरी दिसतोय. So it is fine.
इकडे दिसतो इकडे. येस इकडे बाहेर क्रेन, एका पायावर झोपणारा प्राणी. सिल्वर फॅशन, ब्लू गोल्ड मकाव. इकडे रेड अँड ग्रीन मकाव. खावा खावा. इकडे झोपला, इकडे दोन ह्याच्यामध्ये येणार नाही. टायगर काय आम्हाला भाव देत नाहीये. मी माणूस बसलाय गपचूप. सकाळ सकाळ झाली तरी उठायचं आणि फिरायचं ते नाही, नुसते आपले बसून. इकडे व्हाईट टायगर आहे तो बघ बेटीत उठला. व्हिडिओ मध्ये काहीच जज होणार नाही. गोरिला आहे गोरिला. गेंडा बघायला आलो. गेंडा, गेंडा स्वामी. तुझ्या माझ्याकडे टाइगर बिस्किट मिलेगा. टाइगर बिस्किट खाएगा. स्ट्रिप्टर आहे ना. मेली झोपली नुसती. सकाळ सकाळ झाली तरी आपली झोपा नसते. आळशी घ्यायची. आम्ही सकाळी उठा नाही का बघू गेलं तर हे झोपली. आळशी मेली, आळशी मेली. सरप्राइजिंग एलिफंट. म्हातारा झाला शाप लवकरच. जाम म्हातारा झाला. जगतोय आपला. इकडे जवळ कॅन्टीन पण आहे झू मध्येच. बाकी फिरून आल्यानंतर तुम्हाला एक्झिटच्या इथेच कॅन्टीन भेटेल. काय वाजले तर खाऊ शकतो तुम्ही. मसाला डोसा वगैरे पण आहे. तर आम्ही कॅन्डी घेतली फक्त. ब्लॅक लेपर्ड बघून आम्ही आत्ता आलोय मगरींना बघायला. क्रोकोडाइल्स. द फेवरेट पार्ट ऑफ द झू.
म्हैसूर झू करून जेवायला आलो आहे. वाटेतच झू एक झूच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे, तिकडे झालो आहे. आज पण आम्ही बेसिकच जेवण घेतलं आहे, कारण आत्ता आम्हाला प्रवास करून मडिकेरीला जायचं आहे. जेवल्यानंतर लगेच आम्ही निघणार आहोत. फक्त दाल फ्राय, घी राईस असंच कायचं घेतलं आणि ते करून मग आम्ही सगळं निघणार आहोत. तुमचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता, मजा आली. आमच्या बाबूने सगळ्यात जास्त मजा केली, कारण तिकडे सगळं रिअल लाईफ आणि वाईल्ड लाईफ, सो खूप मजा आली. वर्थ आहे जाणं, मजा येते फिरायला. पण थोडं गाडीने फिरलं असतं तर चांगलं झालं असतं असं म्हणतात, पण ठीक आहे, मजा आली. आता आम्ही मडिकेरीसाठी निघालो आहे म्हैसूरमधून. वाटेतच आहोत, अजून 2.5 तास दाखवत आहे. साधारण 117-120 किलोमीटर आहे म्हैसूरपासून. फॉरेस्ट व्हॅली कुर्ग मस्त एकदम. डचन बाल्कनी व्ह्यू. पाणी जाऊया थोड्या वेळाने. भारी व्ह्यू आहे एकदम. पावसात आलं तर आणखीन जबरदस्त दिसेल. फॉगी फॉगी. आजच डन करतोय, पुढच्या पावसाळ्यात अजून एक ट्रिप होईल माझी कुर्गसाठी सेपरेटेड. जास्तीत जास्त लाईक्स आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले तर 100%. त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडे पण एक आहे होमस्टे, मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि असताई इकडे रूम्स आहेत. आत्ता मी नुसतं पाणी झालो आहे, कारण माझ्या चप्पल आहेत गाडीत. भारी आहे एकदम ग्रीनरी. आणि मी इमॅजिन करू शकतो पावसाळ्यात जर मी आलो त्या प्रॉपर्टी कशी असेल ते इमॅजिन करूनच भाईचा. छोटासा वॉटरफॉल. थंडगार पाणी असेल. एकदम थंडगार पाणी आहे खरंच. म्हणजे जबरदस्त वाटतं. पावसाळा आला तर कशी थंड असेल. आत्ताच मला एकदम थंडगार. आणि इथे वातावरण पण इकडे आता टाईट होत चाललंय, त्याच्यामुळे इथे वरच्या साईडला काय आहे ते बघूया.
ॲक्च्युअल तो धबधबा मीन्स वॉटरफॉल. ओके, जंगलातूनच येतो. ये तू ये, आहे मी. ट्री हाऊस बघायला चाललोय मी. हे बघ, झाडावरती घर बांधले बाबू, झाडावरती घर. जबरदस्त प्रॉपर्टी आहे. सोनूली आहे बघ, आखीला इकडे आणायला पाहिजे होतं. स्टेप बघून आम्ही चाललो आता खाली. तर आता आम्ही आलो रेंट्री रेस्टॉरंट, कुर्गमध्येच आहे. मडिकेरी असं ॲम्बियन्स वगैरे बघितलं असतं तर एकदम प्रॉपर कोकणातलं घर. म्हणजे मी तुम्हाला दाखवेन नंतर खाऊन झाल्यानंतर. आपल्याकडची जशी घरं असतात तसंच घर आहे. आणि फक्त त्यांच्या खोल्यामध्ये त्यांनी सेपरेटली टेबल लावून रेस्टॉरंट केलेलं आहे. आणि टेस्ट एक नंबर आहे, बाप टेस्ट आहे. आता आम्ही घेतलंय चिकन घी फ्राईड चिकन. सगळ्याला टेस्ट आहे, सगळ्या. इव्हन सूप जरी खाल्ला तरी आपल्याकडचं सूप आणि इकडचं सूप जर टेस्ट केला वंडरफुल. मंगोलियन चिकन करी आणि बटर नान जबरदस्त. आपल्याकडची घरात सेमच असते, बाकी काय वेगळं नाही. ओके, आणि यांच्याकडे बाकी प्रोडक्ट्स आहेत स्वतःचे बनवलेले आणि सेल्फ मेड वाईन विथ 2% अल्कोहोल. राईट, विथ 2% अल्कोहोल. जेवण एकदम छान होतं. ते बाहेर पण बसायला जागा आहे मस्त. रेंट्री रेस्टॉरंट.